पुण्यामध्ये शिवसेनेचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। महापालिकेच्या कारभाराविरोधात हे आंदोलन केलं जात आहे। कचरा व्यवस्थापनाचं टेंडर रद्द करा अशी या आंदोलकांची मागणी आहे। पुण्यात शिवसैनिकांकडून महापालिकेच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। शिवसेना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। महापालिकेच्या एकूणच कारभाराविरोधात शिवसेनेनं तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे। कचरा व्यवस्थापनाचं टेंडर रद्द करावं अशी त्यांची मुख्य मागणी आहे। यासह इतरही मागण्यांसाठी आता शिवसेनेकडनं हे आंदोलन केलं जात असल्याची दृश्य आपण पाहतोय। तर पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर शिवसेना शिंदे गटाकडनं आंदोलन केलं जात आहे। शहरातले अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप करत महापालिकेच्या कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पुणे महापालिकेच्या गेटवरती आपण पाहतोय हे आंदोलन सध्या सुरू आहे। मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेना शिंदे गटाकडनं आंदोलन केलं जात आहे। शहरातली अनेक विकास कामं रखडलेली आहेत असा आरोप करत महापालिकेच्या कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। तर महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांकडनं केला जातोय। जोरदार घोषणाबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शहरातली अनेक विकास कामं रखडलेली आहेत आणि त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे शिवसेनेकडनं। त्या ठिकाणी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसैनिक धडकल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। हातामध्ये पोस्टर्स आणि बॅनर्स घेऊन हे आंदोलक या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। शिवसेना राज्यात महायुतीत सत्तेत आहे, पण तरी शिवसेनेला इथं पुणे मनपात मात्र इथं विरोधकाची भूमिका बजावावी लागते। खरं तर एरवी नाना आंदोलन करायचे दर 15 दिवसाला, मला आठवतंय। आज त्यांना मामाही जोडले गेलेले आहेत। म्हणजे शिवसेनेसाठी खरंच चांगली गोष्ट आहे माझ्या दृष्टीने। खरं तरी नाना मामा एकत्र आलेले आहेत। आंदोलनाचा विषय भाऊ नाना एकत्रच आहे आणि इथून पुढे एकत्र राहतील। आणि पुणे महापालिकेत चाललेला भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी शिवसेना या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे। आपण बघितलं असेल पुणे महापालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि भोंगळा कारभाराच्या विरोधात आज शिवसेनेचे जनाक्रोश आंदोलन केले। पहिल्याच पावसामध्ये झालेले रस्ते जलमय असन, पुणे शहरातले 15 रस्ते जे सायकल ट्रॅकमध्ये केले होते सगळ्या रस्त्याची चाळण झाली। भर दिवसा पुणे महापालिकेतून LED चोरीला होणे, कचऱ्यामधला घोटाळा, ह्याच्यामध्ये नानांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघलेला आहे। नाना जे बोलले तेच मी बोलणार आहे। आज जे नवीन नगरसेवक निवडून आले त्यांना काय बिचाऱ्यांना माहिती नाही। जे महत्वाचे दलाल आहेत त्या दलालांच्या रूपाने हा भ्रष्टाचाराचा भस्मासूर या ठिकाणी वावरतोय। आज कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून हे पैसे कोणाकडे जातात ह्याची माहिती प्रत्येक नगरसेवकांना आता पोहोचलेली असेल। परंतु नवीन नगरसेवकांनी याच्यावर उठाव केला पाहिजे आणि हा उठाव करून त्यांनी ममा म्हणलं नाही पाहिजे, हात वर करा तर केलं नाही पाहिजे। भाजपच्या नगरसेवकांनाच माहित नसतं विषय मंजूर झाला स्टँडिंग मध्ये, डायरेक्ट मंजूर होतो, डायरेक्ट विना टेंडर सगळं ते मार्गी लागतं। तुम्हाला माहिती पुढचं कसं तुम्ही पालिकेत राहिलेलं आहे। जरा विषय नेमका भ्रष्टाचार कसा झालाय भूमिकेमध्ये समजून। ह्याच्यामध्ये मंगळसूत्र चोरांच्या हातातच महानगरपालिका आहे। त्यामुळे लपडं असं आहे की बाकीच्या लोकांना चोरी करताना सापडत नाही। पण नवीन नगरसेवकांना मी त्यांच्यात सिनियर असतो तरी विनंती करतो की प्रत्येक प्रश्न वाचून आणि त्याच्यावर हात वर करा। आणि एकच मी माहिती घेतली, एकच असं की वर्ण आलंय हा तर ते वर्ण आलंय साहेबांकडनं आलंय। तर आता साहेबांचं बंद केलं पाहिजे। साहेब नक्कीच पैसे घेतात का? जर साहेब घेत असेल तर साहेबांना आता आम्हाला विचारायची वेळ आली कोण साहेब आहे, कोणाकडनं हे पैसे दिले जातात। तर हे सगळा भ्रष्टाचार थांबला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंदन बुंदे, झिमड्या, पुणे।